एक गाडी आली माझ्याकडे सर्व्हिससाठी. तिचे ब्रेक पॅडची कंडिशन बघू शकता तुम्ही. ही राईट साईडचे ब्रेक पॅड पूर्ण संपलेले आहेत. डिस्कला पण आवाज येतो. कस्टमरने टाइम टू टाइम चेंज नाही केले त्याचा परिणाम आहे. दुसरी साईड तुम्ही बघू शकता. ही डिस्कची लेअर डबल असते. ती एक साईडची लेअर पूर्ण संपलेली आहे आणि आतली लेअर पण पूर्णपणे तुटलेलीच आहे. हा फक्त ब्रेक पॅडमुळे झालं. ब्रेक पॅड टाईमवर चेंज न केल्यामुळं हा परिणाम झाला. दुसरा ब्रेक पॅड बघू शकता. कॅलिपरच्या आतून खाली बाहेर फिरलेला आहे, म्हणजे एवढा पातळ झालेला आहे. आणि त्यामुळं नक्कल पण आपलं कॅलिपर पण खराब झालेला आहे. प्ले आलेला आहे. पिस्टन बघू शकता. आणि कस्टमर असाच चालवत होता. तर ब्रेक पॅड वेळेवर न चेंज करण्याचे परिणाम आहे.